जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा, ऐकू येत आहे का? येतंय सर, येतंय. येत आहे ना? हा, ठीक आहे. हं. आपलं मला वाटतं आपण सुखदुःखांचं लक्षण काल बघितलं होतं. बरोबर. आज आपण हो, हा 20 झाले. 21वा चालू आहे. हा करायचा आहे. सर्वं परवशम दुःखम सर्वम आत्मवशम सुखम. नाही, ते झालं मला वाटतं. हा हा नात्मानमवमन्येत पूर्वाभिरसमृद्धिभिः मृत्योश्रियमन्विच्छेन् नैनां मन्येत दुर्लभाम्. जसं गीतेत म्हटलेलं आहे, न आत्मानवम अवमन्येत, तसंच इथं पण म्हटलेलं आहे की आत्म्याचा अवमान करू नका. न आत्मानवम अवमन्येत म्हणजे त्याला असं खालचं समजू नका, खालच्या दर्जाचं समजू नका. हम्म. पूर्वाभिः असमृद्धीभिः. मृत्यो श्रियम अन्विच्छेन. आणि मृत्यू म्हणजे मरेपर्यंत, मृत्यू म्हणजे म्हणजे मरेपर्यंत. हा अ, अ, श्रियम. तर श्रियम या शब्दाचा अर्थ वेगवेगळे असू शकतात. हम्म. एक आहे लौकिक धन. श्री म्हणजे लौकिक धन, किंवा श्री म्हणजे ऐश्वर्य, किंवा श्री म्हणजे परमात्म्याची प्राप्ती. असं पण होऊ शकतं. पण इथं जो अर्थ मी दिलेला आहे, मृत्यूपर्यंत लक्ष्मी की इच्छा करनी चाहिए, तो श्री की असा पण म्हणूया. पण आता इथं श्री या शब्दाचा अर्थ आध्यात्मिक दृष्टीने बघितला तर तो म्हणजे खरं खरं सुख किंवा खरा आनंद या दृष्टीने. हम्म. आणि लौकिक दृष्ट्या, भौतिक दृष्ट्या बघितला तर श्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे धन असं. हम्म. तर इथं असं म्हण, पूर्वाभी असमृद्धी म्हणजे पूर्वी, पूर्वी जरी असमृद्धी वगैरे असेल किंवा समृद्ध नसाल तरी स्वतःला कमी समजू नका. हा, मृत्यू मरेपर्यंत प्रयत्न करत राहा. अनविच्छेन म्हणजे, अनविच्छा गुरु. म्हणजे न न न- अन्विच्छेन न एनाम मन्येत दुर्लभाम. म्हणजे हे कधी मरेपर्यंत, हे कधी दुर्लभ समजू नका कुठलीही गोष्ट. म्हणजे शेवटपर्यंत धीर सोडू नका. याचा दुसरा मी एक आध्यात्मिक अर्थ असा सांगेन या श्लोकाचा, की म्हणजे हे मनुस्मृतीतलंच आहे परत हे 137वा श्लोक 4थ्या अध्यायातला, की आपण बऱ्याचदा बघतो लोक असे हताश, म्हणजे आता मला बरंच नाहीये, झालं वय झालं माझं, आता मी काय करू, वगैरे वगैरे. हं. आणि ज्याला आपण म्हणतो की दिशाहीन आयुष्य जगत असतात, विशेषतः वयाच्या उत्तरार्धात. ते अगदी चुकीचं आहे. जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत काहीतरी उद्देश, आयुष्याचा जो उद्देश आहे, म्हणजे काही करा तुमच्या क्षमतेनुसार. कोणी ज्ञानोपासना करेल, कोणी देवभक्ती करेल, कोणी उपासना करेल, कोणी जपजाप करेल, कोणी परोपकार करेल, काही पण. कारण हे सगळे शेवटी श्रीचीच रूप आहेत. श्री म्हणजे ऐश्वर्याची, नाही का? तर हे करत राहा, मृत्यूपर्यंत धीर सोडू नका, आता माझं काय होणार असं. तर हा फार मोठा एक म्हणजे काय त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग देणारा हा श्लोक आहे. बरोबर. म्हणजे स्वतःला हे समजू नका, कमी समजू नका, असं का? हा, अगदी आणि म्हणजे प्रयत्न तुम्ही, करत राहा. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर अगदी जो बेड रिडन आहे कोणी, समजा एखादी व्यक्ती, हम्म, हं. ती सुद्धा बरंच काही करू शकते. काही नाही तर जप जाप करू शकते, काहीतरी श्लोक ऐकू शकते, वाचू शकते, म्हणू शकते. हल्ली तर युट्यूब आणि इंटरनेट आणि हे काय काय तुम्ही म्हणजे निदान श्रवण तरी करू शकता चांगल्या धर्मांचं कर्मांचं, नाही का? म्हणजे काही नाही तर तुम्ही मनातल्या मनात जप जाप ऐकणं, काय भागवत हे ते काहीतरी तर ऐकू शकता ना.
म्हणजे जरी अगदी मृत्यूशय्येवर पडलेला माणूस सुद्धा काही ना काही, म्हणजे आपल्या जसं असं म्हटलं जातं ना की 84 लक्ष योनीतनं एकदा मनुष्य जन्म येतो, तर तुम्ही असं आशा का सोडता? जेवढं शक्य आहे तेवढं करा ना, असं. म्हणजे जे श्री तिथे श्रियम प्राप्तीची. म्हणली ते जरा एकदा कोड करून सांगा. श्रियम त्याच्या मनवी छेद. शब्दांचा एकदा पुन्हा सांगा की त्या न शब्दाचं पूर्ण एकदा आठवण. आत्मानम अवन्येत आहे का ते? नाही, अवमन्यत आहे ते, अवन्यत होतं ते अवमन्यत पाहिजे खरं. न हा, आत्मानम. चुकून झालं ना. हा. हा, ती प्रिंटिंग मिस्टेक असेल त्याच्यात. अवमन्यत म्हणजे अवमान करू नका. अवमन्यत म्हणजे अवमान, अच्छा. अवमान म्हणजे डोंट इन्सल्ट, म्हणजे त्याला कमी लेखू नका. हम्म. पूर्वाभी असमृद्धी, म्हणजे पूर्वी जरी समजा समृद्धी नसेल, म्हणजे दरिद्रीत असाल तरी, कारण दिवस कोणाचे कसे पालटतील तेही सांगता येत नाही. आणि आपण प्रयत्न करणं सोडू नका. मृत्यो श्रियम अन्विच्छेन. अन्विच्छेन म्हणजे काय? ज्याला अन्वेषण म्हणतात ना. अन्वेषण म्हणजे काय? शोध. इन्व्हेस्टिगेशन. शोध संशोधन. इन्व्हेस्टिगेशन. इनफॅक्ट हा, इंग्लिश शोध. मधला जो इन्व्हेस्टिगेशन हा जो शब्द आहे ना, गेट, हा अन्वेषण या शब्दापासून आलेला आहे. त्याचा अपभ्रंश म्हणजे येतो. शोधच ना. हा, शोध. हा, शोध ना, शोध. शोध हा, शोध शोध हा. घेणे. तर हम्म. एनाम म्हणणे तर दुर्लभा, म्हणजे त्या म्हणजे ऐश्वर कुठे मिळेल, काय मिळेल याचा सतत शोध घेत राहाल, असं. पण जसं मी सांगितलं, या श्रियम या शब्दाचा 2-3 अर्थ होतात. जसं म्हणजे कोणी कोणी श्री सूक्त म्हणतात, उदाहरण धार्मिक दृष्ट्या ते धनप्राप्तीसाठी म्हणतात. त्यांना वाटतं श्री म्हणजे लक्ष्मी. ठीक आहे, त्यांची ती समजूत असेल. पण जे आध्यात्मिक लोक आहेत, आध्यात्मिक प्रवृत्तीचे, ते श्री म्हणजे खरं म्हणजे परम ऐश्वर्य किंवा नित्य ऐश्वर्य समजतात. जिथं नित्यानंद असतो ते श्री किंवा ऐश्वर्य असं समजतात. असं. तर जे काय समजायचं ते, पण ती श्रीची इच्छा आणि श्रीचा शोध हा सतत आपला मरेपर्यंत सुरू राहायला पाहिजे, असं. हम्म. त्यासारखाच एक आहे, त्यात अर्थ दिलाय की पूर्वजों की संपत्ति नहीं है या कोई उपार्जन की रीति सफल नहीं हुई, इन सब बातों के होते हुए भी पुरुष को अपना अपमान अर्थात मैं अभागा हूँ या किसी लायक नहीं हूँ इत्यादि कहकर अपना अपमान नहीं करना चाहिए। तसंच आहे और साधारण. अपितु सर्वदा उद्योग करते रहना चाहिए और लक्ष्मी को दुर्लभ नहीं मानना चाहिए। बरोबर. हा कुठला श्लोक आहे? असं हाच श्लोक आहे। एक पूर्ण मनुश्रुत म्हणजे हा ग्रंथच आहे सर। हा, त्याची पण लिंक पाठवायची तर पाठवते मी। नाही, ठीक आहे, ठीक आहे. नाही तसं. हा, पुढचा श्लोक. मनुस्मृतीच आहे हो, हे पण पूर्णच हा, बरोबर. तर भगवद्गीतेतल्या 6व्या अध्यायात पण असंच म्हटलंय ना, म्हणजे हो, मी तेच उद्धरेत सांगितलं ना. आत्मना. हा. आत्मानम अच्छा, तुम्ही अवसादय. आधी सांगितलं काय? हो, हो. हो. अवसादय. नात्मानम अवसादये. बरोबर, आत्मैव अगदी हि आत्मनो बंधू. बंधुरात्मैव रिपुरात्मना. स्वतः स्वतःचा शत्रू आहे आणि स्वतः स्वतःचा बंधू देखील आहे. बरोबर. ते आपण प्रारंभामध्ये होत आहे ना त्या गीतेचे श्लोक. प्रारंभ की पण सर हे प्रवेश तुम्ही मध्ये. बरोबर तुम्ही जे पाठवले ते निवडक आहे, आपल्या पुस्तकात जे आहे तेवढ्याच पाठवले ना, करून पाठवलंय का ते? हो, हो. हा. कारण हा पूर्ण 509 पेजेसचा ग्रंथ आहे हा, म्हणजे हो, 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 हो. हा, ठीक आहे. चालेल। ब्रूयात प्रियम सत्य ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम, प्रियंच नानृतम ब्रूयात, एष धर्म सनातन. हा, हा तर प्रसिद्ध श्लोक आहे मनुस्मृतीतला. की खरं बोला, प्रिय बोला, आणि सत्य आणि अप्रिय बोलू नका, खरं असलं तरी. पण प्रिय असलं तरी खोटं बोलू नका. एष धर्म सनातना. जरा कन्फ्युज व्हायला होतं, पण सोपं आहे. प्रिय आणि सत्य या शब्दांचा खेळ आहे. सत्य आणि प्रिय बोला. हा, नंतर अप्रिय पण सत्य बोलू नका, आणि असत्य आणि प्रिय पण बोलू नका, असं. समजलं ना? तर एष धर्मच सनातन. हा. हम्म. मग नक्की काय बोला? सत्य आणि प्रिय असं काय करता? हो, पण ते सत्य अप्रिय असेल तरी बोलायचं नाही. सत्य असत्य अप्रिय. पण. हा, हो. अर्थात छान याला काय. छानच बोलायचं. हा,
हो म्हणजे छान छानच बोलायचं, गोड गोड. नाही नाही, गोड म्हणजे गोड पण खोटं पण नाही बोलायचंय, हे सगळ्यात हा, महत्वाचं. खोटंही नाही बोलायचं. ती सी आणि बरेच लोक काय करतात, हा, प्रियंच अनृत अमृयात म्हणजे गोड वाटावं म्हणून खोटं बोलतात, जे अत्यंत चूक आहे. बरोबर आहे, हो. जे अत्यंत चूक आहे. आणि दुसरं पहिलं जे वाक्य आहे ना, ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे. दुसरं वाक्य हे वेळ काळ प्रसंग पाहून असं म्हणजे सत्यम अप्रियम, हे म्हणजे असं आपल्या माणसाला आपण अप्रिय असेल तरी बोलू शकतो काही काही वेळा, नाही का? किंवा समजवायला सांगायचं असेल, कोणी सल्ला मागायला आला, म्हणजे एकंदर वेळ काळ पाहून. पण तिसरं जे आहे, प्रियंच न अनृतमृयात, हे कधीच करायचं नाही. समजलं? म्हणजे त्या सगळ्यात म्हणजे मला तरी वाटतं की जगात सध्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झालेला आहे, की प्रियंच न अनृतमृयात. दुसऱ्या बोलण्यानी म्हणजे खरं आहे पण अप्रिय, म्हणजे खरं पण अप्रिय न बोलण्याने फारसा फरक पडत नाही बहुतेक वेळा. पण खोटं पण प्रिय बोलल्याने सगळ्यात जास्त जगाची ऱ्हास होतोय, नाही का? हानी होते, नुकसान होतं. हो. हा. आणि धोका जे होतो. ऐकणाराच आहे शेवटी, त्याचाही ऱ्हासच होतो. असं. ठीक हे आहे. अनृतम म्हणजे काय, सत्य का? काय आहे ते? नाही, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ना, ऋतम आणि सत्यम हे आपल्या सनातन धर्माचे दोन कन्सेप्ट आहेत. सत्यम म्हणजे हम्म, खरं. हम्म. पण ते हम्म. कधी कधी म्हणजे आता खोटं असेल म्हणजे कल्याण किंवा मंगलदायक असेल असं नाही. पण ऋतम म्हणजे काय, कल्याणकारक. समजलं? अंतिम कल्याण, राधा, अंतिम कल्याण. नुसतं कल्याण म्हणजे गोड गोड कल्याण नाही. की ज्यात अंतिम कल्याण आहे ते. नाही, पण समजलं? मग हे प्रियंच्या न अनृतम ब्रूयात म्हणजे काय होईल? म्हणजे प्रिय पण आता ऋतम म्हणजे ऋतमच्या विरोधी अनृत, म्हणजे तो नन तत्पुरुष समास आहे. तर अनृतम म्हणजे की जे कल्याणकारकही नाही आणि सत्यही नाही, ते अनृतम. अच्छा. हं. म्हणजे एखाद्या वेळेस कधी कधी ते खरं हा, कधी कधी खरं असतं पण ते हिताचं नाही. कल्याणकारक नसतं. हा. हा, हं, तेच ना, त्या ज्याच्याशी बोलतोय त्याच्या हिताचं पण नसेल तर बोलायचं हं, नाही असं. हं. म्हणून आपण जे गणपती अथर्व शीर्षात म्हणतो ना आपण, की ऋतम वचमी सत्यम वचमी, म्हणजे काय, की मी खरं बोलतोय आणि कल्याणकारक बोलतोय असं. कारण या दोन याच्यात थोडासा फरक आहे. असं. हं. ठीक आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्र एतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र अफलाः क्रियाः. हा मनुस्मृतीचा म्हणजे टीका बरीच झाली आहे मनुस्मृतीवर, बहुतेक काही काही निवडक श्लोक उचलून. पण हा एक श्लोक आहे की जो मनुस्मृतीच्या समर्थनार्थ वापरला जातो. की आपल्या सनातन धर्मात जिथं स्त्रियांची पूजा होते तिथेच देवता रमतात किंवा निवास करतात, आणि जिथे त्या पूजिल्या जात नाहीत किंवा जिथे त्यांना मान नसतो तिथे सगळ्या क्रिया निष्फळ असतात असं. हम्म. ठीक आहे. हा, म्हणजे नुसतं बहुतेक वेळा लोकांना एवढंच पहिलंच वाक्य माहिती असतं, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते, पुढचं वाक्य माहिती नसतं. तसं. हम्म. तस्मादेता सदा पूज्या भूषणाच्छादनाशनैः भूतिकामैर्नरैर्नित्यं सत्कारेषु सत्कारेषुत्सवेषु च. हम्म. तर हे म्हणजे कशा, याला जरा बॅकग्राऊंड आहे. पण म्हणजे जसं मी म्हटलं ना, मनुस्मृती ही जास्त करून व्यावहारिक आचार विचार कसे असावे त्याचं मार्गदर्शन करते. हम्म. तर इथं म्हणजे म्हटलेलं आहे की ज्यांना आपलं भरभराट हवी आहे त्या लोकांनी हा काय करावं, भूतिकामैर नरे नित्यम. म्हणजे भूतिकामैर नरे नित्यम म्हणजे ज्याला भौतिक इच्छा आहेत अशा नरांनी किंवा व्यक्तींनी नित्य सत्कार आणि उत्सवांमध्ये म्हणजे
उत्सव प्रसंगी वगैरे वगैरे हा सदा पूज्याः भूषणाच्छादनाशनैः, म्हणजे स्त्रियांना विशेषतः त्यांचं आभूषण आच्छादन म्हणजे अशन अशन म्हणजे खानपान किंवा चांगले पदार्थ चांगल्या वगैरे वगैरे प्रतीचं जेवण. हा. जेवण, हा. तर असं देऊन त्यांना त्यांचं पूजन म्हणजे त्यांना आदर सत्कार करावा असं. हम्म. भूतिकामय म्हणजे काय? भूती काम म्हणजे भौतिक इच्छा, काम म्हणजे इच्छा, भूती म्हणजे भौतिक. म्हणजे हा नियम जो आहे हा व्यवहारातल्या माणसांना लागू आहे, गृहस्थाश्रम्यांना किंवा जे संसारात आहे की ज्यांना भौतिक सुखांची इच्छा आहे त्यांना. संन्यासांना आणि ब्रह्मचार्यांना हा नियम लागू नाही. असं. पण ह्या पूजनीय स्त्रिया का, पूज्याहा म्हणजे ज्या, हो. कोणत्या ए स्त्रिया म्हणजे? एता तस्मात येतात एताहा सदा पूज्या, अशा या सदा. पूजनीय स्त्रिया, अशा म्हणजे ज्या म्हणजे जनरल स्त्रिया या दृष्टीने असं. म्हणजे भूषण म्हणजे दागिने किंवा हे, आणि आच्छादन म्हणजे वस्त्र आणि आच्छादन जेवण वस्त्र हे. जेवण, हा. तर त्यांचा नेहमी आदर सत्कार वगैरे बायका स्त्रियांचा वगैरे. आणि म्हणून बघा आपल्या संस्कृतीत किंवा अगदी आत्तापर्यंत म्हणजे जेंट्स किंवा माणसांच्या ड्रेसचं काही कौतुक नसतं, नाही का. कोण घेतो काय हम्म. घेतो, पण स्त्रियांना साडी दिली त्याचं एक फार, नाही का, किंवा स्त्रियांना दागिना, नाही का, आभूषण वस्त्र ही नेहमी कला स्त्रियांना. कुसर सगळी त्या स्त्रियांच्या कपड्यावर जास्त होते, दागिन्यांवर. कलाकुसर खर्च सगळा. खर्च आहे, खर्च आहे. नाही का. सर म्हणजे थोडक्यात घरातल्या स्त्रियांना खुश ठेवा म्हणजे सगळं वातावरण खुश राहील. बरोबर बरोबर बरोबर. घरची लक्ष्मी प्रसन्नावी. अगदी. हम्म. श्रद्धादान हे पण तसंच आहे. हा 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 हा. नाही, थोडं वेगळं आहे. श्रद्धादान शुभां विद्याम आददी तौ वराद आददी तावराद अपि अंत्यौ अपि परम धर्मम स्त्रीरत्नम दुष्कुलाद अपि. आता हे कसं आहे. परत इथं स्त्रियांचंच एका अर्थाने हे आहे की हा म्हणजे अवरात अवरात अपि आददीत. आददीत म्हणजे ग्रहण करा. म्हणजे तुम्हाला जर एखादं शिकायची असेल एखादी कला कुसर विद्या, तर ठीक आहे, कोणीतरी कसाही माणूस असो, पण त्याच्याकडनं विद्या शिकायची असेल तर त्याला तुम्ही श्रद्धेने त्याच्याकडून ग्रहण करा. त्यात काही असं समजू नका की हा खालच्या जातीचा आहे, याला व्यसन आहे वगैरे वगैरे, नाही का. त्या गौण गोष्टी आहे. तुम्हाला शिकायचं आहे ना, विद्या ग्रहण करायची आहे ना, कोणाकडूनही करा. तसंच अंत्यौ अपि परम धर्म. नंतर आता अंत्यज म्हणजे अगदी चातुर्वर्ण्याच्या बाहेरचे, त्यांच्याकडूनही चांगलं धर्म चांगलं काही वागणूक वगैरे शिकायची असेल ती जरूर शिका. म्हणजे असं काही समजू नका की त्यांच्याकडनं शिकण्यासारखं नाहीच आहे. आणि स्त्री रत्नम दुष्कुलादपि, म्हणजे एखादी जर चांगली स्त्री असेल ना, म्हणजे तर ती तिचं म्हणजे काय तिचं ग्रहण, म्हणजे ती जरी दुष्कुलातली असेल तरी तिचं ग्रहण करा असं. म्हणजे तिला वाईट समजू नका असं. असं. चातुर्वर्ण्यांपेक्षाही खालचा दर्जा म्हणजे अंत्यात म्हटलं तुम्ही. अंत्यज, हा. अंत्यज. हा. असं. See, चातुर्वर्ण म्हणजे काय की ज्याची कामं डिफाईंड होती. हा. म्हणजे ब्राह्मणांचं काम शिक्षण अध्ययन अध्यापन समजा, क्षत्रियांचं काम संरक्षण आणि राज्यकारभार, वैश्यांचं काम पशुपालन आणि शेती आणि वाणिज्य, आणि शूद्रांचं काम सगळी सर्व्हिस इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो, बारा बलुतेदार, सगळे सगळ्या म्हणजे सगळे व्यवसाय हे शूद्रांचे. बरोबर. पण यांच्या पलीकडचे जे लोक असायचे की ज्यांना, आणि चातुर्वर्ण्यांना सगळ्यांना नियम असायचे की यांनी असं करावं यांनी तसं करावं. पण कुठल्याही नियमात न बसणारे जे लोक असतात त्यांना अंत्यज म्हटलं जातं असं. हम्म. ठीक आहे. पण म्हणजे हा ते थोडक्यात ते हे आपलं ते
म्हणजे हे प्रेत जाळणारे वगैरे ते ते लोक असं समजले जातात ना, नाही नाही जनरली. नाही नाही नाही. सगळे म्हणजे कोणी गुरं कापणारे म्हणा किंवा काही म्हणजे कुठलंही असं ज्यांना म्हणजे वनवासी लोक किंवा ज्यांना काही नियम वगैरे काही नाहीये असे सगळे लोक अंत्यज. अंत्यज म्हणजे काय वाईट नाही किंवा अंत्य म्हणजे शेवटचा या अर्थाने नव्हे, पण त्याला काही तुम्ही नियम नाहीये, त्याला काही नियम लागू नाहीयेत असं. जे अच्छा. स्वच्छंदी जीवन जगतात ते. मग हम्म. त्यांच्याकडूनही विद्या ग्रहण करा. हो. जर एखादा म्हणजे असेल एखादा जो मग त्याच्याकडे जी विद्या असेल ती ग्रहण करायला काय हरकत आहे. विद्येला काही अमुक एक याच्याकडनं घ्यावी असं काही नाहीये ना. आणि तसं बरोबर. स्त्रीरत्नम दुष्कुलादपी म्हणजे इथं स्त्रिया हा तर स्त्रियांचा इथं बहुमान केलेला आहे. म्हणजे स्त्रीला तुम्ही एखादी जर चांगली स्त्री असेल तर अगदी वेश्या जरी असेल तर तिचं ग्रहण करायला प्रत्यय नाहीये असं. म्हणजे आता उदाहरणार्थ हे जे सध्या उगीच काही काही चाललेलं असतं ना, बाजीराव मस्तानी वगैरे वगैरे असं, तर बाजीरावांनी ती का हम्म. मस्तानीचं ग्रहण का केलं त्याच्या मागे हे शास्त्र आहे. हम्म. की अच्छा. हा म्हणजे आपल्याला वाटतं की काय तो काय स्त्री लंपट होता का वगैरे नाही. त्याला छत्रसालांनी ती स्त्री दिली. तेव्हाच्या काळात तसंही बहुपत्नीत्व होतच. म्हणजे काही तो काही शिवाजी महाराजांनी 8 बायका केल्या होत्या त्यात काय म्हणजे नाही का. तर बाजीरावाने ती त्या छत्रसालांनी तिला अर्पण केली. ती चांगली होती आणि असं म्हटलं जातं की ती एवढी एकनिष्ठ होती. ती तिचा तो शमशेर बहादर सगळं म्हणजे तर त्याला तिने स्वीकार केला त्याचा. त्यात काही त्यांनी काही वावगं नाही केलं. म्हणजे त्याचा काही त्यांनी धर्मभ्रष्ट झालेला नाही आणि धर्माने तशी आपल्याला परवानगी किंवा आज्ञा दिलेली आहे असं. असं. हम्म. स्त्रियो रत्नान्यनो नयो. हा जर बोला. खरं हे श्लोक असे 5वी 6वीत वगैरे मुलांना शिकवले गेले पाहिजेत नाही का? अहो मी तुम्हाला काय सांगतो मनुस्मृती मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगतोय ना की मनुस्मृती मे बी त्याचे एक 50-50 श्लोक थोडेसे कोणावर तरी हे करणारे असतील. पण ते ते सोडा ना. जे तुम्हाला ऍक्सेप्टेबल आहे. आता या बहुतेक जे आता आपण श्लोक वाचतोय यात न मांडण्यासारखं किंवा कोणाचा अपमान होण्यासारखं काय आहे सांगा. आणि किती म्हणजे किती छान श्लोक आणि सगळ्या म्हणजे महाभारत हे सगळे जे आहे की त्यांनी स्वतः म्हणजे म्हणून सगळ्या ग्रंथांचं धर्माचं शास्त्रांचं परिशीलन करून की लोकांनी कसं वागावं कसं आचरण असावं त्याचा पूर्ण राज्यकारभार नैतिक हे व्यवहार या सगळ्याचं मार्गदर्शन याच्यात केलेलं आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने तर मनुस्मृती सारखा दुसरा ग्रंथ नाही. इनफॅक्ट तुम्हाला माहिती नसेल महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांनी सुद्धा मनुस्मृतीचा म्हणजे काही विशिष्ट जे जातीला अपमानजनक वगैरे जे श्लोक असतील ते गाळून पण इतर याचा त्यांनी पूर्णपणे पुरस्कार केलाय. पण काय आता नंतर राजकारणाने या सगळ्यांची चांगल्या ग्रंथांची आता काय म्हणजे काय बोलायची गोष्ट नाही असं आहे जाहीरपणे मनुस्मृतीविषयी नाही का. पण वास्तविक असं अहो काही नाहीये. साय हा. सर संस्कृतच तर काढून टाकलं होतं ना, संस्कृतच शिकवायचं नाही, भगवद्गीता शिकवायची नाही असे नियम करून ठेवले होते ह्या लोकांनी. किती म्हणजे जे चांगलं आहे ते तुम्हाला तुम्हाला द्यायचंच नाही लोकांना विनोबा अजिबात. तुम्हाला जर अजून उत्सुकता असेल ना मनुस्मृतीबद्दल तर विनोबा भावेंनी हां. मनुस्मृतीवरती छान लिहिलेलं आहे पुस्तक. 2-3 पुस्तकं लिहिले. एक शॉर्ट कन्साइज आहे एक मोठं आहे पण छान आहे. म्हणजे त्यातनं आपल्याला कळेल की किती विशाल दृष्टिकोन आहे तसा. खरं आहे ना, खरं म्हणजे कसं वागलं पाहिजे व्यवहार ज्ञान पण शिकवलंय ना इथे. हम्म. कोणाकडून आता विद्या ग्रहण करावी, आपल्यापेक्षा लहान असला तरी पण त्याच्याकडनं विद्या ग्रहण करावी. नीच हो. जातीचा असेल पण तोच विद्वान आहे त्याच्याकडनं पण विद्या ग्रहण करावी. होय. म्हणजे हम्म. उगाच ताठा नको विद्वानांचा. हम्म. ठीक आहे पुढचं बघूया. स्त्रियो रत्नान्यनो नयो विद्या धर्म शौचम सुभाषितम विविधानि च शिल्पानि समादेयानि सर्वतः. हम्म. सत्यम. हम्म. स्त्रिया उत्तम स्त्री. रत्नानी नाना प्रकार के रत्न. अं, एक मिनट मैं 20 मिनट के बाद फोन करो अभी नहीं लूंगा. उत्तम स्त्री म्हणजे स्त्रिया म्हणजे उत्तम स्त्री रत्नानी म्हणजे नाना प्रकारचे रत्न
विद्या म्हणजे विद्याधर्म, असं. आणि विविधानि च शिल्पानी, नाना प्रकार की शिल्पविद्या, त्यात कारिगरी सर्वतः समादेयाने, म्हणजे सब देश तथा सब मनुष्यों से ग्रहण करे, वरतच परत सांगितलेलं आहे. म्हणजे अं, 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 हम्म, म्हणजे सत्य, शौचम म्हणजे सत्य, सुभाषितम म्हणजे श्रेष्ठ शौच भाषण, म्हणजे पवित्र ना. पवित्रता, सत्यता, असं या अर्थाने. हा, पवित्रता बरोबर. सत्य म्हणायची गरज नाही आहे इथं. हम्म हा, शौचम म्हणजे पवित्रता, नंतर सुभाषितम म्हणजे चांगलं बोलणं, हा, श्रेष्ठ भाषण, विविधानिश विविधानी शिल्पानी म्हणजे कारागिरी किंवा शिल्पशास्त्र, हे सगळ्यांकडनं आपण ग्रहण केलं पाहिजे. आणि स्त्री, उत्तम स्त्री सुद्धा, असं. हम्म परत सांगा सर. शौच म्हणजे स्त्रिया, म्हणजे उत्तम स्त्री, रत्नानी म्हणजे रत्न, नंतर विद्या म्हणजे चांगले शिक्षण किंवा ज्ञान असं म्हणता येईल आपण. नंतर धर्म म्हणजे विद्या म्हणजे नाही, सॉरी, धर्म म्हणजे सत्य. इथं धर्माचा अर्थ सत्य दिलेला आहे, पण आपण धर्म म्हणजे धर्मच म्हणून समजू शकतो. हा, नंतर शौचम म्हणजे पवित्रता, नंतर सुभाषितम म्हणजे चांगलं बोलणं, सुसंस्कृत बोलणं वगैरे या दृष्टीने, आणि विविध शिल्प, हे सगळीकडनं आपण स्वीकार त्याचा ग्रहण केलं पाहिजे, असं. म्हणजे त्याला काही हे माझं नाही, अरे हा, हे रत्न कुठलं तरी मुस्लिम प्रदेशातलं आहे किंवा काहीतरी म्हणजे जसं आता एखाद्या देशात आपण गेलो, काही चांगले हे दिसलं, तर चांगली वागणूक दिसली, चांगल्या आयडियाज दिसल्या, तर ते आपण आत्मसात करायला काहीच हरकत नाही, नाही का? कुठूनही घेऊ शकता, असं. म्हणजे थोडक्यात काय की आत्मसात करण्यासाठी कशाचंही बंधन नाहीये. चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी कशाचंही आपल्या धर्माने बंधन घातलेलं नाहीये, बरोबर. हो. मात्रा पित्रा दुहित्रा वा न विविक्ता असं नो भवेत, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. म्हणजे माता, आई वडील मुलगी. मात्रा म्हणजे आई, हा, किंवा अं, पित्रा, पित्रा म्हणजे काय घेतलं, पित्रा वडील म्हणजे असेल ना. नाही, वडील नाही. मात्रा पित्रा दुहित्रा वा, दुहित्रा म्हणजे म्हणजे माता, म्हणजे माता, दुहित्रा म्हणजे मुलगी, आणि पित्रा म्हणजे म्हणजे बहीण. पित्रा म्हणजे बहीण, आई, बहीण आणि मुलगी. हं, हे कधीही यांच्या बरोबर सुद्धा विशेषतः वयात आल्यावर एका आसनावर बसू नये, एका पलंगावर, एका आसनावर वगैरे. कारण का, की बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति, म्हणजे जरी तुमची नाती पवित्र असली वगैरे वगैरे, तरी शेवटी इंद्रिय जी आहे ती ती अं, ती एवढी बलवान असतात की ती विद्वानांना सुद्धा आकर्षित करून घेतात. म्हणजे तिथे मग डोकं काम करत नाही, थोडक्यात म्हणजे. तर म्हणजे मग तुम्हाला माहिती आहे की नाही माहित, पण आम्हाला तरी म्हणजे लहानपणीच हे शिकवलं होतं, म्हणजे की हा नियम की म्हणजे स्त्रियांबरोबर कधी, म्हणजे तुमचं किती चांगलं नातं, पवित्र नातं असू दे, पण तरी एक मर्यादा ही पालन केलीच पाहिजे, असं. हम्म नाही का, असं. अं, हं. न न जातु कामानाम उपभोगेन शाम्यति, हविषा वर्त्मत्वं भूय एवाभिवर्धते. हम्म तर इथं हा, तर न जातु कामानाम उपभोगेन शाम्यति, म्हणजे काय, जो काम जो असतो, तर तो कामनेचा उपभोग घेतल्याने कधी शमन होत नाही त्याचा.
हे लोक म्हणतात ना की कामना किंवा कामेच्छा ही उपभोग घेतल्याने कमी होईल, ते होत नाही कधी, ती उत्तरोत्तर वाढतच जाते. तर मग उदाहरण दिलंय, हविषा कृष्ण वर्त्मत्वम भूय एवाभिवर्धते. जसं अग्नीमध्ये तूप टाकल्याने तो कधी शांत होतो का नाही, तो वाढतच जातो, नाही का? तसं म्हणजे कोणी म्हणे वर्तमेव येते, वर्तमेव हा पुस्तकात. वर्तमेव, बरोबर, वर्त्म पाहिजे, वर्त्म, वरतम असं. हं, हम्म. हं. मे वर्तमे, आणि हा नाही नाही. वर्तमेव. तर हविषा म्हणजे यज्ञ का? मग हा, आता बरोबर. काय देवी? सर हविषा म्हणजे यज्ञ का? हविषा म्हणजे हवी म्हणजे जे आहुती देत असतात त्याला हवी म्हणतात. हम्म, हा हा. हम्म. मग ह्याच्यामध्ये तूप म्हणजे कुठला शब्द आहे कृष्णात त्याच्यामधलं? तूप म्हणजेच हवी. तो मुख्यत्वे करून अग्नीला तुपाच्याच हवी देतात. आणि कृष्ण वर्त्म का म्हटलेलं आहे? वर्त्म म्हणजे मार्ग. हम्म. जसं ते तूप टाकलं की इंधनाचा जो धूर असतो तो काळा होऊन वरती जातो ना ऊर्ध्व मार्गाने, म्हणून त्याला कृष्ण वर्त्मा एव असं म्हटलेलं आहे. हम्म. हा हा. म्हणून म्हणजे धूर. हा धूर. हा. हम्म. हम्म. आणि एतद् भूय. देश हा अच्छा, ठीक आहे, चालेल. हा एतद्देश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मनः स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवाः. हम्म. हाँ, एतत् देश प्रसूतस्य म्हणजे इसी देश में जन्मे हुए, अग्रजन्मनः सकाशात म्हणजे ब्राह्मणों विद्वानों के सानिध्य से, हा, आणि पृथिव्याम सर्व मानवाहा म्हणजे पृथ्वीवर राहणारे सगळे मनुष्य स्वम स्वम म्हणजे आपापलं हा चरित्र शिक्षेरन म्हणजे आचरण तथा कर्तव्यों की शिक्षा ग्रहण करे. हे म्हणजे कळलं नाही सर. काय आहे की ज्या प्रदेशात आपण राहतो, हं, तर आपलं शिक्षण म्हणजे शक्यतो त्या आपापल्या प्रदेशातल्याच विद्वानांकडून व्हायला हवं. असं म्हणजे इथे जे आपण ज्याला थोडक्यात स्वदेशी म्हणतो ना, कारण तुम्ही जर आपल्या मुलाला जर कॉन्व्हेंट मध्ये टाकलं तर काय होणार? नाही का? त्याच्यावर जे संस्कार होणार ते कॉन्व्हेंटचे होणार, नाही का? तसं. बरोबर. हा, तर या देशात या देशात जन्मलेल्या पुढील अग्रजन्मना म्हणजे मोठे लोक, या पुढचे अग्र म्हणजे आपल्या पुढे असलेले लोक, त्यांच्याकडून याच देशातल्या लोकांकडून आपण शिक्षा ग्रहण करा. आणि आपल्याच याच्यातल्या प्रदेशातल्या म्हणजेच आपल्या धर्मातल्या प्रदेशातल्या आपल्या संस्कृतीतल्या असं. हम्म. असं. आणि हे फक्त आपल्यालाच असं नाही, पृथ्वीयाम सर्व मानवा म्हणजे पृथ्वीवरच्या सगळ्या माणसांनी त्यांच्या त्यांच्या प्रदेशातल्या योग्य आणि मोठ्या व्यक्तींकडून शिक्षण ग्रहण करा असं आहे. कारण तिथे अमेरिकेत जर असेल तर तिथले संस्कार त्यांना म्हणजे त्यांच्या दृष्टीने ती कर्मभूमी ना त्यांची, त्यामुळे ती तिथलं त्यांनी शिक्षण घेणं अपेक्षित आहे असं. असं किंवा ते जसं आता उदाहरणार्थ किंवा आपल्याकडे जसं उष्ण हवामानाचा प्रदेश आहे उष्ण कटिबंधातला, एखादा शीतकंठ, त्यामुळे इकडचे नियम वेगळे आहेत. हा, तेच हिमालयातले नियम वेगळे आहेत, नाही का? तर दक्षिणेतल्या माणसांनी म्हणजे उत्तरेत जाऊन हे इव्हन म्हणजे भारतातही वेगवेगळ्या प्रांतांना लागू आहे प्रदेशाचा, हा, की दक्षिणेतल्या लोकांनी पहिलं शिक्षण जे आहे ते दक्षिणेतच घ्यायला पाहिजे. उत्तर, कारण इकडचे नियम वेगळे आहेत, तिकडचे नियम, इकडच्या चालीरीती वेगळ्या, इकडचं खानपान वेगळं, तिकडचं खानपान वेगळं, सगळंच वेगळं आहे ना, नाही का? त्या दृष्टीने असं. हम्म. एकोपविद वेदविद धर्मम यम व्यवस्येद द्विजोत्तमः सविज्ञेय परो धर्मो नाज्ञानामदितो युतैः. हा, तर हम्म, इथं हे जे आपण म्हणतो काय धर्म किंवा काय म्हणता येईल डेमोक्रेसीचं हे त्यांनी सांगितलेलं आहे
की एक सुद्धा जर कोणी वेदविद धर्मम, धर्मम पाहिजे इथे, धर्मम, एक सुद्धा जो कोणीतरी धर्म जाणणारा वेदवेत्ता असेल, हा, हा, यम व्यवस्येत द्विजोत्तम, की जो सगळं म्हणजे उत्तम असा जो आहे, सगळे वेद वगैरे जाणणारा आहे, सविज्ञेय परो धर्मो, आणि तो जर म्हणजे इतरांना किंवा इतर धर्माविषयी जर तो काही सांगत असेल तर हा, अज्ञानी लोकांपेक्षा त्याला मानलं पाहिजे. हं. याचं मी एक उदाहरण देतो, थोडासा वेगळा विषय आहे, पण तुम्हाला एक माहिती आहे का, आपण पहिल्यांदा कोणी ग्रॅज्युएट होतो BA, नंतर कोणी BSc, कोणी B.Com, कोणी अजून काय BA B.Com BA, हा, नंतर मग पुढे MA MSc M.Com M.Tech MBBS MD वगैरे वगैरे सगळं करतात. पण शेवटी कुठल्याही क्षेत्रातली अत्युच्च डिग्री काय असते? PhD. PhD चा लॉंग फॉर्म काय? डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. हो. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल की B.Com वाला माणूस PhD कसा काय होईल, हा, फिलॉसॉफीचा काय संबंध, किंवा इंजिनियर PhD डॉक्टर कसा होईल, किंवा फिलॉसॉफिकलचा डॉक्टर कसा होईल? तर याचं रहस्य असं आहे की कुठलाही शिक्षण म्हणजे कुठलंही ज्ञान, कुठलीही विद्या ही जेव्हा अत्युच्च पदाला पोचते ना, तेव्हा त्याच्या कक्षा एवढ्या विशाल होतात की ते म्हणजे तो त्या फिलॉसॉफिकल लेवलला पोचतो. समजलं का? म्हणजे इतिहासातली PhD, भूगोलातली PhD, फिजिक्स मधली PhD, बायोलॉजीतली PhD, कारण का हे शेवटी एकीकडे एकत्र होतात, कारण तिथे मग डिस्कशन जे होतं ते फिलॉसॉफिकल लेवलवर होतं, आणि त्या लेवलला जो पोचलेला मनुष्य आहे ना, त्याची म्हणजे काय त्याला म्हणतात, जे प्रगल्भता जी असते ना, भले तो त्याचं स्पेशलायझेशन नसेल, पण त्याची जी विचार करण्याची जी पद्धती असते ना, ती फिलॉसॉफिकल असते. त्यामुळे नेहमी ज्याला इंग्लिशमध्ये किंवा शिक्षण शास्त्रामध्ये ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणतात. ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय, की एका क्षेत्रात तुम्ही उच्च पदवीवर पर्यंत गेला, मधल्या ह्याच्यात नाही पण वरच्या पातळीवर गेल्या, की तुम्हाला म्हणजे दुसरे कन्सेप्ट पण तुम्हाला लगेच कळायला लागतात. भले तुम्हाला ते एकदम शिकला नसाल तुम्ही, पण वाचून लगेच समजायला लागतात. मला माहिती नाही पण आकलन तुमच्यापैकी शक्ती कोणाला, वाढलेली असते आपली, हा, आहे ना सर, आकलन शक्ती वाढलेली असते तेव्हा. आकलन शक्ती आणि मॅच्युरिटी, ज्याला ट्रान्सफर ऑफ हो, लर्निंग, म्हणजे फिजिक्सचे कन्सेप्ट तो बायोलॉजीत लावू शकतो, बायोलॉजीचे कन्सेप्ट तो आर्ट्समध्ये लावू शकतो, असं. बरोबर. आता तुमच्यापैकी अजून कोणा, मला तर अनुभव आहे. इनफॅक्ट मी जेव्हा एमटेक केलं तर आम्हाला एक ना, जस्ट तुम्हाला म्हणून सांगतो, जनरलाइज थिअरी ऑफ मशीन्स नावाचा हे होता, की ज्याच्यामध्ये म्हणजे तो माझा अत्यंत आवडीचा सब्जेक्ट, हा, की ज्याच्यामध्ये सगळ्या मशीन्स, इलेक्ट्रिक मशीन्स, मेकॅनिकल मशीन्स, केमिकल मशीन्स, कुठलंही, शेवटी एव्हरीथिंग म्हणजे यू स्टार्ट थिंकिंग ऍट द लेवल ऑफ एनर्जी, एनर्जी अँड पॉवर. हम्म, ओके. हम्म. मग तुम्हाला तो जो कन्सेप्ट आहे, तो मग भलेही मेकॅनिकल एनर्जी असो, इलेक्ट्रिकल एनर्जी असो, इव्हन बायोलॉजिकल एनर्जी असो, यू कॅन इझिली अंडरस्टँड दॅट ऍट दॅट लेवल, असं. तर तसंच आहे हे. म्हणजे तर त्यामुळे म्हणजे एखादा जो विद्वान, अगदी मोठा विद्वान असेल, तर असं समजायचं कारण नाही हा फक्त याच शास्त्राचा विद्वान आहे. त्याचा तुम्ही सल्ला जरूर घ्या आणि तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. भलेही त्याला समजत नसेल तर तो सांगणार नाही, अभ्यास करून सांगेल, पण त्याचा अज्ञानी माणसापेक्षा त्याचा सल्ला जास्त महत्वाचा. हे फार बघा ना महत्वाचा सर, तुम्ही कन्सेप्ट आहे. एवढे मेकॅनिकल बरोबर. याच्यामध्ये एवढे पुढे गेलेले आणि आम्हाला आता संस्कृत पण या लेवलला शिकवताय, म्हणजे बघा ना, तुम्हीच तेच उदाहरण तेच, आहात. तुम्हीच उदाहरणात, खरंय सर. हम्म. नाही म्हणजे, पण हे हे मी अनुभवलेलं आहे, म्हणजे म्हणून सांगतो अगदी. तसं. सर, आणि सांगायचं म्हणजे की तुम्ही आत्ता म्हणता ते अगदी बरोबर आहे की, कारण म्हणजे माझी मुलगी जेव्हा मेडिकलला होती तेव्हा मी तिचा अभ्यास घेऊ शकत होते. हम्म.